सुप्रभात सज्जन श्रोते हो. निरूपण क्रमांक 39 निशिदिनी. आजचं शीर्षक आहे गौरव का रौरव. म्हणजे आपला सन्मान सत्कार आपल्याला प्राप्त होणार का रौरव म्हणजे नरक प्राप्त होणार. निशिदिनी निरूपण 39 गौरव गौरव. श्रोते हो, दोन श्वासामधील सहज नैसर्गिक कुंभक, त्या कुंभकामध्ये होणारे मनाचे अमन म्हणजे परमशांतीची प्राप्ती, बुद्धीचे प्रज्ञेत म्हणजे द्रष्टत्वामधील परिवर्तन आणि हृदयाचे वैश्विक हार्दिकतेत म्हणजेच हे विश्वची माझे घर असे अत्यंत क्रांतिकारी व सर्व सुखदायक उन्मनी भावावस्थेत देहबाह्य पडून जीवाला शिवाचे दर्शन किंवा आपल्या मूळ ब्रह्मस्वरूपाचे होणारे दर्शन किती किती मधुमधुर असते ते सांगणे शब्द मर्यादेत केवळ अशक्य असले तरी ज्याला याची अनुभूती आली किंवा येते त्याच्यासाठी ते इतके काही अभूतपूर्व अपूर्व असते की हेच दर्शन इतर साऱ्यांना आपल्याद्वारे व्हावे किंवा त्या दृष्टीनेच आपण सर्व जीवन जगावे असे त्याला वाटू लागते. त्याच कारणाने संत तुकोबांसारखे जगद्गुरु सहज उत्स्फूर्ततेने उद्गारतात, उत्पत्ती पाळण संहाराचे निज, जेणे नेले बीज त्याचे हाती, तुका म्हणे आम्हा सापडले मूळ, आपणची फळ आले आता. म्हणजे आत्मज्ञान स्वरूप प्राप्ती करून घेणे हेच आमच्या सारख्यांचे म्हणजे संत तुकोबांप्रमाणे इतरही संतांचेही जन्माला येण्याचे, येथे या मृत्यूलोकात राहण्याचे, नांदण्याचे आणि हे ज्ञान स्वतः मिळवून इतरांनाही दोन्ही हातांनी खरे तर मन हृदय बुद्धी यांच्या एकात्म साम्यावस्थेत देऊन आणि हे ज्ञान स्वतः मिळवून इतरांनाही दोन्ही हातांनी खरे तर मन हृदय बुद्धी यांच्या एकात्म साम्यावस्थेत म्हणजे ब्रह्मसमाधीत देऊन तदनंतर देह विसर्जित म्हणजे निरोप घेण्याचे, या जगाचा निरोप घेण्याचे ईश्वरी प्रयोजन आहे. म्हणून संत तुकाराम म्हणतात, उत्पत्ती पाळण आणि संहार म्हणजे स्वतःची निर्मिती, आपलं इथे नांदणं आणि आपल्या जगातून बाहेर जाणं, याचं ईश्वरी प्रयोजन एक आणि एकच आहे की आत्मज्ञान मिळवावे, ते स्वतः पचनी पडावे, आपल्या आपण तसे वागावे, इतरांना ते द्यावे आणि इतरांना देऊन परमेश्वराने घेतलेले आपण इतरांना देऊन तत्सत ब्रह्मार्पणमस्तु या भावाने देऊन सहजासहजी या जगातून बाहेर जावं असं या संतांना या संपूर्ण आत्मज्ञानाबद्दल वाटतं. आणि हेही त्यांनी सूक्ष्मतेने, ज्याला आपण म्हणतो तटस्थ क्रियतेत कुंभकाचे निरीक्षण सहजासहजी त्यांच्याद्वारे झाले, तेव्हा त्यांना हे सर्व ज्ञान त्यांच्या आतूनच प्राप्त झाले आणि ते ज्ञान त्यांना आतून प्राप्त झाले. म्हणून संत त्याला विठोबा म्हणतात, कोणी लोक त्याला आत्मा म्हणतात, कोणी त्याला तत्व म्हणतात. परंतु सर्व काही गोष्टी आपल्यातूनच आपल्या आतूनच प्राप्त होतात आणि आतून प्राप्त होणाऱ्या गोष्टी जर नीटपणे आपण कुंभकाकडे लक्ष दिले तर सर्वांनाच सहज प्राप्त होऊ शकतात. सारांश, कुंभकाकडे तटस्थ अक्रियतेत लक्ष साधल्यास जीवाला आपण या जगात येण्याचे किंवा ईश्वरानेच आपल्यासारख्याच अन्य जीवांनाही अन्य देहधाऱ्यांनाही सगुण साकारात पाठवण्याचे किंवा इथे येण्याचे जे स्वातंत्र्य दिले आहे त्यामागील ईश्वरी उद्दिष्ट समजून येईल. वैश्विक चेतनेचा हेतू, ईश्वरी हेतू हा केवळ आणि केवळ सच्चिदानंद रूप आत्मप्रचोदना, आत्मप्रेरणा, आत्म्याची सगुण साकारात बहुल होण्याची म्हणजे बहुश्याम होण्याची प्रेरक शक्ती हे विशुद्ध आत्मज्ञान देण्यासाठीच असते. आत्मजाण हाच मानवी जीवन प्राप्तीचा सर्वोच्च ईश्वरी हेतू आहे. त्या कारणानेच मानवाला ईश्वर निर्मित सर्वोत्कृष्ट प्रजातीचा मान प्राप्त झाला आहे. हे समजून मानव वागेल तर त्याला अखिल मानव जातीचे हे समजून मानव वागेल तर त्यात अखिल मानव जातीचे अपूर्व कल्याण असेल. यथायोग्य समज कुंभकाच्या अति तीव्र संवेगी निरीक्षणातून वाढीस लागते. ज्या जीवाची वाटचाल या दिशेने चालू असते तोच ईश्वराचा सच्चा भक्त असतो. मानवाच्या अशा या वाटचालीत मानवी जीवनाचा तसेच आत्म्याचाही गौरव एकवटला आहे. त्यामध्येच या वसुंधरेचे, त्यामध्येच अन्न वस्त्र निवारा देणाऱ्या या भूमी मातेचे आणि त्या भूमीवरील यावत जीवांचे कल्याण सामावले आहे. मात्र या विपरीत अमंगल भेदाभेदयुक्त जीवनाची कास धरणे म्हणजे
रौरव किंवा नरक वा अधोगती हे निश्चितच समजावे. गौरव का रौरव? आपण आपला मानव जातीचा गौरव करून त्या योगी आत्म्यालाही गौरवास्पद समजणार. म्हणजे मानवाच्या गौरवातच आत्म्याचा गौरव आहे. त्यामुळे आत्मज्ञानाचा मार्ग धरून आत्मज्ञानाची वाट चोखाळून आपण ठरवायचे आहे की हे मानवा, आपण आपला गौरव करून घ्यायचा आहे आणि आत्म्याचाही गौरव साधायचा आहे. का? ही वाट न स्वीकारता चुकीच्या मार्गाने जाऊन भेदाभेदाच्या अमंगल काट्यांच्या मार्गे जाऊन आपण आपणाला रौरवाची म्हणजे नरकाची प्राप्ती करून घ्यायची आहे. आत्म्याचा सन्मान, आत्म्याचा गौरव हाच मानवी जीवनाचा योग्य मार्ग असेल तर मानवी जीवनाचा गौरव म्हणजे आत्म्याचा गौरव. आपल्यातील समदशक्तीची आत्मज्ञानाची कास धरणे, त्याची पूजा करणे आणि त्या वाटेने जाणे हेच ते खरं आत्मगौरवाचं म्हणजे परमेश्वराच्या गौरवाचं लक्षण आहे. आणि परमेश्वराचा गौरव परमेश्वराने निर्माण केलेली सर्वोच्च प्रजाती म्हणजे मानवच करू शकते. हे लक्षात घेऊन मानवानेच समजायचं आहे की पूजा ते सकळ कर्तव्य. याचा अर्थ एवढाच आहे की आपण जन्माला नेमके का आलेलो आहोत, आपण इथे का राहणार आहोत आणि इथून जगाचा निरोप घेताना आपण कोणत्या अवस्थेत निरोप घेणार आहोत. हे ज्याला नीट समजले त्याला एकच कळले की जीवन हे केवळ आत्मज्ञान प्राप्तीसाठी आहे आणि त्या आत्मज्ञान प्राप्तीच्या वाटेवरून आचरण करणे आणि तसे आचरण आपण व सर्वांनी मिळून केले तर या अवनीचा वसुंधरेचा गौरव हाच आत्म्याचा गौरव. आत्म्याचा गौरव म्हणजेच आपण वस्तुतः केवळ आपल्या योग्य समजशक्तीद्वारे जीवन जे जगतो तीच ती पूजा आहे. बाकी वेगळी पूजा करायला नको. इतर पूजा ही एक तऱ्हेचं विधिनिषेधयुक्त पाखंड आहे. परंतु योग्य समजेद्वारे जीवन जर आपण जीवनाचा व्यतिक्रम केला, योग्य समजुतीद्वारे जर आपण जीवन जगलो तर योग्य समजुतीद्वारे आत्मज्ञानाद्वारे आत्मज्ञान वाटेवर ज्याचं जीवन अग्रेसित असतं अशी मानवजात खऱ्याखुऱ्या अर्थाने तेव्हा स्वतःची पूजा म्हणजेच आत्म्याची पूजा समजून आपला गौरव हाच ईश्वराचा गौरव, मानवाचा गौरव हाच ईश्वराचा गौरव. कारण मानव हा अखेरीस सरते शेवटी अमृताचा पुत्र म्हणजे आत्म्याचाच पुत्र आहे. हे नीट समजून हे मानवा तुझे भवितव्य तुझ्याच हातात आहे याचा कदापि विसर न पडावा. आणि या अर्थाने तू गौरवास प्राप्त होणार का गौरव मिळवणार हे सर्वस्वी तुझं भवितव्य तुझ्या हातात आहे. तेव्हा तुझा तू घडवी राजा म्हणजे तुझ्यातूनच तू राजा शहाणा उत्तम असा घडणार आहेस की अन्यथा तू चुकीच्या मार्गाने वागून नरकाच्या गतीस जाणार आहे. हे सर्व काही हे मानवा तुझ्याच हातात आहे. म्हणून या निरूपणाचे नाव आहे गौरव का रौरव. आपण आपला मानव जातीचा आणि अप्रत्यक्षरित्या आत्म्याचा गौरव करणार आणि आपली पूजा आणि आत्म्याची पूजा ही एकच आहे समजून आपण जीवन वागणार आणि योग्य मार्गाने आपण खऱ्या अर्थाने विकसित होणार की न होणार हे सर्व भवितव्य आपलं आपल्याच हातात आहे. म्हणून सज्जन हो लोक हो ठरवा गौरव का रौरव. खराखुरा स्वर्ग म्हणजे स्व, र म्हणजे रममाण होणे आणि ग म्हणजे गती. स्व र ग स्वतःमध्येच रममाण होणारी गती म्हणजे स्वतःमध्येच आत्मरममाण होणारी स्थिती यालाच गौरव म्हणतात. आणि हे न समजता केवळ बाह्यांगी जीवन जगणं म्हणजे त्याला रौरव म्हणतात. म्हणून जो स्वरग जो केवळ स्व म्हणजे आत्म्यामध्ये आणि आत्म्याच्या शुद्ध ज्ञानामध्ये जो रत झालेला आहे तोच मानव गौरवास प्राप्त होतो आणि अशा मानवामुळेच आत्म्यालाही गौरव प्राप्ती होते. अन्यथा वागणाऱ्या माणसांमुळे नाही आत्म्याला त्याच्या निर्मितीचं काही कौतुक असत. कारण आत्म्याने निर्मिती करून जर आत्मज्ञान माणसाला नसेल तर माणसाला घडवण्याचे आत्म्याचे प्रयत्न व्यर्थ ठरले, विफल ठरले असं होतं. म्हणून स्वर्ग म्हणजे स्वमध्ये रत होऊन आपल्या खोलातून कुंभकावर लक्ष देऊन मन, बुद्धी आणि अर्थात हृदय
त्यांचं परिपूर्ण परिवर्तन होणं, अमन, प्रज्ञा आणि वैश्विक प्रेम अशा सर्व गोष्टी अनुक्रमे मन आणि मेंदू आणि हृदयामध्ये परिवर्तित स्वरूपात आपणाला प्राप्त होणं आणि त्या मार्गावरून आपण जाणं हाच मानव जातीचा आणि आत्म्याचा गौरव आहे. अन्यथा रव रव म्हणजे वाईट दशा मिळणार हे निश्चितच. तर आपण सर्वांनी समजून उमजून या चिंतनाचा वेध घ्यावा. जर तुम्हाला योग्य वाटलं तर आपण निश्चित अनुसराल आणि अयोग्य वाटलं तर अनुसरणार नाही हे मान्य करून, परंतु जे आम्हाला गावले ते इतरांना द्यावे म्हणून आपण अशी ठावे ते इतरांशी सांगावे या पद्धतीने हे निरूपण आहे. आणि नुसतं ठावे आणि सांगावे नाही तर आपणही आचरावे, इतरांनीही ते आचरावे हे त्यात गृहीत आहे. तेव्हा सांगणारा जास्तीत जास्त सांगितल्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रयत्न यशस्वी का अयशस्वी हे संपूर्ण परमेश्वराच्या हातात आहे. पण तू प्रयत्न न सोडता सांगतो तसं वागतो आणि तेच इतरांना पाठवतो असं हे संपूर्ण वर्तन आहे, ज्याला परमेश्वराने आमच्याच शब्दामध्ये एका वेगळ्या पद्धतीने ह्याचं वर्णन केले आहे. की त्याचा अर्थ असा आहे, जरी हरी धरी म्हणी दृढ तरी सुखा पावसी, सुखा मिळवणी जरी निज सुखा जना वाटिसी, तरी हरी करी प्रीती तुझवरी तुवा उद्धरी, तुझ्या यश सुखा सदा भर येई वरचेवरी. म्हणजे हे मानवा, हरीची प्रीती कर, आत्म्याची प्रीती कर आणि हरीची प्रीती आत्म्याची प्रीती तुला मिळाल्यानंतर तुला निज सुख आत्म्याचं खरं खरं सुख मिळेल आणि तुला हे अनायासे सुख तुझ्या हृदयातून प्राप्त होते. ते जर तू इतरांना दिलंस, सांगितलंस, पटवलंस आणि तू आणि सर्व मिळून एकाच दिशेने समगच्छध्वम संबोधध्वम संभो मनांसी जानताम म्हणजे एकाच आत्म्याच्या दिशेने गतिशील झालात तर निश्चितच तुमचा आणि मानवाचा आणि आत्म्याचा गौरव निश्चितच आहे. अन्यथा आत्म्याला आपण काही देऊ शकलो नाही तरी फरक पडत नाही, परंतु आपण योग्य वाटलं नाही तर मानव मात्र निश्चित नरकात जाऊ शकतो. म्हणून मानवानेच ठरवायचं आहे आपला गौरव आणि त्याच्याबरोबर आत्मगौरव की आपलं चुकीचं वागणं आणि आपला विनाश, आपली नरक प्राप्ती हे मानवानेच ठरवायचं आहे. तर हे सर्व श्रोते हो तुमच्यावर सोपवतो आणि तत्सत ब्रह्मार्पण वस्तू या भावाने हे निरूपण गौरव का गौरव, गौरव का रौरव हे निरूपण आज येथेच थांबवतो. अस्तु, धन्यवाद, सुप्रभात, शुभ दिन.